कोल्हापूर आणि इचलकरंजीच्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हा फक्त आकडेवारी नाहीये, तर राजकीय प्रतिष्ठा, निष्ठा आणि घमासदार लढाईचा रोमांचक अध्याय आहे. एका बाजूला 4 दिग्गज नेत्यांची म्हणजे धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर यांची एकत्रित ताकद आणि महायुतीची जबरदस्त फळी, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे शेर सतेज पाटील एकटे पण अजोड जिद्दीनं लढताना. शेवटी महायुतींनी कोल्हापूरवर कमळ उमलवलं, पण सतेज पाटलांचा हार इतका चर्चेत राहिला की लोक म्हणतायत, तेरी जीत से ज्यादा मेरे हार की चर्चा है. दुसरीकडे इचलकरंजीत राहुल आव्हाड यांनी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन 70% जास्त जागा मिळवून दाखवली आहे, एक खरा सीझन्ड पॉलिटिशियन म्हणून. हे आहे पश्चिम महाराष्ट्रातील आजचा सर्वात थरारक राजकीय ड्रामा. कोण जिंकलं, कोण हरलं, पण चर्चा तर सतेज पाटलांच्या निसटत्या पराभवाचीच आहे. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांचे निकाल आज लागले. या निकालांमध्ये प्रत्येक ठिकाणी थोडीफार चुरस झालेलीच होती, पण सर्वात मोठी चुरस पाहायला मिळाली आणि अजून देखील संध्याकाळी 8 वाजले तरी ही चुरस चालू आहे, ती म्हणजे कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये एक रंगतदार असा सामना पाहायला मिळाला. एका बाजूला होते खासदार, आमदार, पालकमंत्री आणि मंत्री, तर दुसऱ्या बाजूला होते काँग्रेसचे निष्ठावंत असणारे सतेज पाटील. सतेज पाटलांनी आपल्या स्वतःच्या जीवावरती समोर असलेल्या या 4 बड्या दिग्गज महाराष्ट्रातल्या नेत्यांना एक कडवं आव्हान उभं केलं. अखेर या निवडणुकीत विजय झाला तो महायुतीचा. या सर्वांचा विजय झाला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एनसीपी सगळे मिळून जिंकले. पण तरी देखील दिवसभर कोल्हापूरमध्ये अशी चर्चा चालू होती की सतेज पाटलांचा पराभव कसा झाला. त्यामुळे कोल्हापूरची निवडणूक अशी म्हणता येईल की तेरी जीत से ज्यादा चर्चे मेरे हार के है. अशीच काही परिस्थिती कोल्हापूरमध्ये दिवसभर दिसत होती. याच्याच पलीकडे कोल्हापूरच्या शेजारी असलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेत मात्र काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेल्या राहुल आव्हाड यांनी आपण एक मॅच्युअर्ड आणि सीझन्ड पॉलिटिशियन झालो हे दाखवून दिलं. भारतीय जनता पक्षाला जवळजवळ 70% जागा मिळवून दिल्या आणि घवघवीत यश मिळवून दिलं. समोर शिवशाहू युतीचं एक कडवं आव्हान असताना देखील. या दोन्ही महानगरपालिकांमध्ये काय झालं आणि कशी सतेज पाटलांनी झुंज दिली ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज. कोल्हापूरमध्ये 81 जागांसाठी ही नगरसेवकांची निवडणूक होती आणि त्यामध्ये जवळजवळ 66.54% असं घवघवीत मतदान झालेलं होतं. ही निवडणूक जवळजवळ 9 वर्षांनंतर पहिल्यांदा झाली या महापालिकेमध्ये. पहिल्यांदा असं बघायला मिळालं की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे महत्त्वाचे कोल्हापूरचे नेते धनंजय महाडिक एकीकडे होते. त्यांच्याबरोबर सोबत होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ, त्यांच्यासोबत होते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे प्रकाश आबिटकर आणि त्यांच्यासोबत होते कोल्हापूरचे आणखी एक महत्त्वाचे नेते राजेश क्षीरसागर. या 4 नेत्यांनी मिळून कोल्हापूरमध्ये एक मोठी फळी निर्माण केली. ही फळी निर्माण करायचं कारणच असं होतं की कोल्हापूर शहरामधली जर सतेज पाटलांची सत्ता घालवायची असेल, 2016च्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटलांच्या आघाडीचा विजय झालेला होता, त्यांची सत्ता घालवायची असेल तर चौघांना एकत्र यावंच लागेल आणि त्याप्रमाणे मग हे चौघे एकत्र आले. तिघांचे 3 पक्ष एकत्र येऊन या तिघांनी मिळून एक कडवी झुंज दिली. या झुंजीमध्ये शेवटी जो निकाल लागला तर तुम्हाला थोडक्यात सांगतो. इथं सर्वात मोठा पक्ष एवढ्या सगळ्या लढतीनंतर देखील काँग्रेसच ठरला. काँग्रेसला 81 पैकी जवळजवळ 35 जागा मिळाल्या. यामध्ये थोडीफार प्लस मायनस अजून देखील होऊ शकतं, पण 35 जागा काँग्रेसला मिळाल्या. भारतीय जनता पक्षाला 25 मिळाल्या, शिवसेनेला 15 आणि एनसीपीला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या. याशिवाय जनसुराज्य शक्ती गटाला 1 तर ठाकरे सेनेला 1. म्हणजे थोडक्यात एकीकडे महायुतीतल्या सर्व पक्षांनी थोडाफार परफॉर्मन्स केला, पण महाविकास आघाडीमध्ये मात्र फक्त काँग्रेसनं 35 जागा मिळवल्या. अन्य कोणालाही चांगला परफॉर्मन्स देता आला नाही. त्यामुळे महायुतीचा इथे मिरेळ झाला आणि सतेज पाटलांना पराभव पत्करावा लागला. पण तरीही सकाळपासून जसे कल येत होते, जसे एक निवडणूक डिक्लेअर होत होती, हे सगळं बघितल्यानंतर असं लक्षात येत होतं की सतेज पाटलांचा पराभव होणार की या आघाडीचा पराभव होणार हे दुपारपर्यंत समजतच नव्हतं. अखेर दुपारी 3-4 नंतर हे चित्र क्लिअर झालं आणि हे समजून आलं की सतेज पाटलांचा या निवडणुकीत पराभव झालाय. पण तरीही पत्रकार परिषदेत मात्र ते गुलाल लावूनच बसले होते. या निवडणुकीत सतेज पाटलांचा किंवा काँग्रेसचा जो पराभव झाला तो देखील अगदी निसट्टा असा होता. कारण त्यांना असं वाटत होतं की आपण नक्कीच जिंकू, कारण या ठिकाणी
काँग्रेसचे जवळजवळ 4 ते 5 नगरसेवक हे 100-150 मताच्या फरकानं पराभूत झालेले आहेत. त्यांच्यामध्ये एक असाही उमेदवार आहे जो फक्त 16 मतांनी पराभूत झालेला आहे. त्याच्यामध्ये अक्षय जरग नावाचा एक काँग्रेसचा कार्यकर्ता होता, जो जनसुराज्य पार्टीमध्ये गेला, बंडखोरी केली आणि तिथे जाऊन तो निवडून आला. त्याच्यामुळे ते अख्खं पॅनल निवडून आलं. त्यामुळे या काही चुका टाळल्या असल्या तर कदाचित सतेज पाटलांनी कोल्हापूरमध्ये आपली सत्ता पुन्हा एकदा टिकवली होती अशी चर्चा चालू होती. कोल्हापूरमध्ये एक हाय प्रोफाईल अशी एक निवडणूक झाली, ती म्हणजे राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर. त्यांच्या विरुद्ध होते विजय साळुंखे सरदार. विजय साळुंखे सरदार यांना संपूर्ण महाराष्ट्रातून आणि जगभरातून अनेक लोक फॉलो करतात आणि त्यांचं इंस्टाग्रामवरती मोठं फॉलोईंग आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात लोकांनी पाठिंबा दिलेला दिसत होता. पण हे सगळं असताना देखील त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे ही निवडणूक लढवलेली असताना देखील विजय साळुंखे सरदारांचा या निवडणुकीत पराजय झालाय आणि ऋतुराज क्षीरसागर इथे विजयी झालेत. कोल्हापूरच्या शेजारी इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये जी पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक होत होती, 65 जागांसाठी मतदान झालं. या ठिकाणी एक वेगळं चित्र बघायला मिळालं. इथं भारतीय जनता पक्ष हा सर्वात बलवत्तर पक्ष होता. खरं तर इचलकरंजीचे जे पूर्वीचे माजी आमदार होते प्रकाश आवाढे, त्यांनी आणि त्यांचे पुत्रानं राहुल आवाढे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि 2024 राहुल आवाढे हे घवघवीत मतांनी आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची बांधणी केली इचलकरंजीमध्ये आणि त्यांनी जवळजवळ 55 ते 56 जागा या नगरपालिकेच्या निवडणुकीत लढवलेल्या होत्या. इथं असं बघायला मिळालं की राहुल आवाढेंना आणि भारतीय जनता पक्षांना कडवं आव्हान होतं ते समोर असलेल्या शिवशाहू आघाडीचं. या शिवशाहू आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस, याशिवाय इचलकरंजीतली मँचेस्टर आघाडी असे अनेक पक्ष होते. याच्यामध्ये अनेक बडे नेते होते. मदन कारंडे, सुनील तेलनाडे, संजय तेलनाडे असे अनेक नेते होते. या सगळ्या नेत्यांनी मोठी चुरस निर्माण केलेली होती. शेवटपर्यंत असं वाटत होतं की सगळे मिळून एकत्र आलेली इचलकरंजीतली ही आघाडी काहीही करून राहुल आवाढेंचा या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराभव करेल की काय, यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान देखील इचलकरंजीत झालं आणि अखेर आज निकाल लागला. या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं. जवळजवळ 43 जागा मिळालेल्या. त्यांनी फक्त 56 जागा लढवलेल्या होत्या. त्यामुळे बीजेपीच्या 43, त्याशिवाय शिंदे सेनेच्या 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची 1 अशा जवळजवळ 47 जागा इथे मिळाल्या आणि महापालिकेवरती पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं कमळ फुललं या महानगरपालिकेमध्ये. राहुल आवाढेंनी एक गोष्ट सिद्ध केली की ते भलेही आमदारकीची निवडणूक आपल्या वडिलांच्या सोबत लढले होते, वडिलांच्या आशीर्वादानं, वडिलांच्या कामाच्या जीवावर लढले होते, पण ही महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी स्वतःच्या जीवावर लढली. मागच्या 5-6 महिन्यात त्यांनी प्रचंड काम केलं. अनेक दौरे केले, अनेक ठिकाणी प्रचारसभा, कॉर्नर सभा सगळं केलं आणि शेवटी त्यांनी हा विजय खेचून आणला. त्यामुळे इचलकरंजीमध्ये एक भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं. तर कोल्हापूरमध्ये मात्र त्यांना अगदी निसट्टा विजय मिळाला असं आपण म्हणू शकतो. दोन्हीकडे महायुती आली असली तरी कोल्हापूरमध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये आज चर्चा आहे ती सतेज पाटीलांच्या पराभवाची. कारण मागच्या अनेक वर्षांपासून सतेज पाटील यांनी काँग्रेसला निष्ठावंत राहत काँग्रेसला एक चांगली उभारी मिळवून दिलेली होती. त्यामुळे या निवडणुकीत सतेज पाटलांचं पाणीपत करायचं असं अनेकांनी ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनं सतेज पाटलांचा पराभव देखील झालाय. कोल्हापूरच्या या निवडणुकीच्या निकालाबद्दल तुमचं काय मत आहे? कोल्हापूरचा निकाल तुम्हाला पटले का? यामध्ये काही वेगळे निकाल लागले का? काही अनपेक्षित निकाल लागले का? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.